बिग बॅश लीगचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या जबरदस्त क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्ट्राइक एंडला गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये जबरदस्त इनिंग त्याने खेळली होती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि अशा वेळेला तो स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राइक एंडला सौरभ गव्हाणकर स्वतः संघनायक. क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग आणि अशा वेळेला बॉस फायटर साखर संघाकडून प्लान बी सी किंवा डी असू शकतो आणि पार्थ गरत प्लान पी मध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये पार्थ गरत यावेळेला राईट हँड राऊंड विकेटने सरप्राइझिंगली गोलंदाजी करण्यासाठी राईट हँड राऊंड विकेटचा अवलंब करतोय. 4 षटक 20 मिनिटांचा अवधी. पहिलं षटक पॉवर प्लेचं खेळण्यासाठी सज्ज. ओहो, बॅक टू द बॉलर खेळला होता. हाताला स्पर्श करून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. जबरदस्त गोलंदाजी. पार्थकडे गट्टी आहे कारण या गोलंदाजाने एक यंग टॅलेंट म्हणून दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये अर्थातच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये एक इमर्जिंग प्लेयर म्हणून बाईक जिंकली होती. FZ बाईक जिंकली होती आणि अशा वेळेला आणि तोच गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राइक एंडला स्वतः संघनायक परी हॉलिडेजचा पण इथे क्षेत्ररक्षक पंकज नाखवा चेंडू खाली आलाय. तो चुकी करताना कधी पाहायलाच मिळत नाही आणि अशा वेळेला संघनायक पडलाय पहिल्या चेंडूवर. धारातीर्थी फलंदाज बाद. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. आपण पाहिलेला आहे. पार्थ करत कमबॅक करेल का? आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. मंथन डाकी चेंडू खाली येईल. जोपर्यंत फील्ड करेल एका धावेची पूर्तता निश्चितपणे होईल. स्ट्राइक रोटेट होईल. मागील मॅच मध्ये धमाकेदार स्टार्ट दिला होता परी हॉलिडेज आवाज संघाला गौरवने आणि तोच गौरव स्ट्राइक एंडला पहिल्या चेंडूवर थोडक्यात बचावलेला पाहायला मिळतंय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता या खेळाडूला वेगवेगळ्या अँगलने आमची tenniscricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला छायाचित्रित करत असताना. स्लोवर वन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक हलवला होता आणि फिल्डिंगशी खिलवाड करताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट फ्रॉम गौरव. तितकं टेन्शन घेतलेलं पाहायला मिळत नाहीये परी हॉलिडेज यांच्या माध्यमातून.
शेवटचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप शफल होऊन मारण्याचा प्रयत्न खूप जास्त शफल झाले होते, त्यामुळे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा पाहूयात की एक्झॅक्टली काय घडलं होतं. थोडासा पुलर लेनचा बॉल होता आणि पाय पाहिलात तर अगदी वाईड लाईनच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळाला होता. बघा एक्झॅक्टली काय घडलंय. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर, ऑन फील्ड अंपायर. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. विकेट किपरच्या बिहाइंड किंवा विकेट किपरने जबरदस्त चेंडू पकडला असं म्हणूया. विकेटच्या बिहाइंड अजिंक्य वैती आपल्याला पाहायला मिळाला होता. पाहूयात एक्झॅक्टली आता धावसंख्या ही 12 धावसंख्या आहे, ती 60 मध्ये बदलित होऊ शकते का. मग 60 धावा डिफेंड सुद्धा करणं या मैदानावर पॉसिबल आहे, कारण कालच्या दिवसामध्ये 52 डिफेंड केल्या होत्या. सो एव्हरीथिंग इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू क्रेझी, एव्हरीथिंग इज अनइझी व्हेन यू लेझी, असं नेहमी मी म्हणतो. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेच्या दुसऱ्या आणि अंतिम ओव्हरमध्ये मंथन डाकी स्वतः संघनायक आलेला आहे. ज्या वेळेला आपल्या गावातील एक खेळाडू आपल्या समोर आहे, संघ जरी वेगवेगळे असतील तरी या दोघांना एकमेकांची ओळख चांगल्या पद्धतीने आहे. स्वतःचे वीक पॉईंट, दुसऱ्याचे वीक पॉईंट काय आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, हे दोघांना माहीत आहेत. आणि पक्के दुरे कच्चे दुरे माहीत असताना हे दोन यंगस्टार एकमेकांच्या सोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या दुसऱ्या आणि अंतिम षटकामध्ये मंथन डाकी सज्ज होतोय. लोवर फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे बाळा, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एका धावेची पूर्तता आपल्याला पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. गौरव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय. अजूनही त्याला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यामुळे ते दबाव, ते दडपण तो कसं हँडल करतोय हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आणि अशा वेळेला मोठा स्ट्रोक गरजेचा होता आणि तो मिळवलाय, तो मारलाय, तो ठोकलाय लॉंग ऑफच्या वरून षटकार. आणि एक्सपिरियन्स तितकासा नाहीये दोघांकडे, तरी सुद्धा जितका आहे तितका वापर त्यांचा करावा लागेल. गौरवने मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लँड केला. 19 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पाहूया काय घडते. या वेळेला चांगला चेंडू आहे, डीप कव्हर मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बाळा चेंडू खाली जोपर्यंत पोहोचेल, अडवेल, रोखेल, थोडासा धडपडला होता, परंतु पुन्हा नव्याने त्या चेंडू खाली पोहोचला तोपर्यंत 2 धावांची पूर्तता झालेली आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. सूरज हा कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि अशा वेळेला त्याच्या मार्गदर्शनामध्ये किंवा त्याच्या कानमंत्रामध्ये पहिल्या 3 बॉलवर 9 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँड ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा मंथन डाकी गोलंदाजी मार्कवर. गौरवच्या विरोधामध्ये टाकलेला हा बॉल, ओहो, पिचिंग आउटसाइड दी ऑफ. जबरदस्त बॉल टाकलाय, कौतुक करावं लागेल. लो फुल टॉस बॉल. इथे मात्र गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. रनआउटची संधी. निराश निराश हताश पाहायला मिळाले स्वतः कर्णधार. चुकीला माफी नाहीये. बिहाइंड द विकेट फिल्डिंग करणं तितकंसं सोपं नसतं. राहुल मुजावर कडून चुकी झालेली आहे आणि अशा वेळेला रनआउटची जी संधी होती ती संधी ऍक्सेप्ट करणं थोडंसं लांबवलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 22 धावसंख्या, एका विकेटचं पतन. शेवटचा बॉल स्लोवर वन. विकेट किपरच्या हाताला चुंबन घेऊन बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. बदल्यामध्ये परी हॉलिडेज आवास या संघाने 26 धावा बनवलेला पाहायला मिळतात. बॉस फायटर साखर संघ आणि त्यांनी जिंकलेला टॉस आणि त्यावर निवडलेलं त्यांनी क्षेत्ररक्षण, आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी विकेट प्राप्त केली होती.
परंतु तदनंतरच्या काळामध्ये मंथन डाकीच्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि त्याच ओव्हरला बॅक करण्यासाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 12 धावा आल्या होत्या आणि त्या 12 धावा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मंथन डाकीने 14 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पॉवर प्लेचे जी बंधनं होती ती बंधनं आता तुटलेली आहेत आणि ही बंधनं तुटल्यानंतर फिल्डिंगची सजावट पाहूया कशा पद्धतीची असू शकते. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक सजवलेला पाहायला मिळतोय. त्याच वेळेला शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. गली, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. त्याच वेळेला लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. एक नॉर्मल फिल्डिंगची सजावट पार्थ करत राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. वैयक्तिक कोठ्यातील अंतिम षटक त्याच्या. आडवा बाटने इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतायत, जबरदस्त फिल्डिंग. पण अशा वेळेला इथे मात्र पार्थ घरत यांनी खराब गॅदरिंग केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. ऊन डोक्यावर आला किंवा सूर्याची किरण डोक्यावर आली, असं डोळ्यावर आली असं आपण म्हणूयात. आणि अशा वेळेला पहिल्या चेंडूवर 2 धाव आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत. गौरवच्या बॅटमधून धावा येत आहेत. आतापर्यंत 8 बॉलमध्ये त्याने 16 धावा बनवल्या. 200चा स्ट्राईक रेट आहे. विकेटच्या बिहाइंड अजिंक्य वैती आहे, त्याच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे. शॉर्ट फाईन लेगला दर्शन डाकी, शॉर्ट थर्डमॅनला पंकज नाखवा, राहुल मुजावर गलीमध्ये, चारू त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटमध्ये. यावेळचा मोठा फटका, मंथन डाकी चेंडूच्या खाली, सोडणार नाही झेल. फलंदाज गौरवचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. सांगतायत की 100वी विकेट या स्पर्धेतील. आतापर्यंतच्या 100 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टेक्निकल अनालिसिस करणारे आमचे शुभम कानमुरे सांगतायत की आतापर्यंत टोटल 237 डॉट बॉल्स आलेले आहेत. आतापर्यंत षटकार झालेले आहेत 125, चौकार आलेले आहेत ते 82, वाईड बॉल आलेले आहेत ते आतापर्यंत 52, नो बॉल आलेले आहेत ते आतापर्यंत 13, विकेट्स 100 आलेले आहेत. 22च्या धावा बऱ्याचशा आलेल्या आहेत. जवळजवळ 29-30 धावा आलेल्या आहेत. कॅच 79 आलेले आहेत. रनआउट 16 झालेले आहेत. LBW 2 आलेले आहेत. मीरज घरत यावेळेला मला फलंदाजी करण्यासाठी आलेला पाहायला मिळतोय. आडवा बाटने त्यांनी सुद्धा खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये अनुज राऊत चेंडू खाली पोहोचला आणि पाहता पाहता इथे 2 धावांची चोरी झालेली पाहायला मिळते. आता लेझीनेस, दुपारच्या जेवणानंतर जी डोळ्यावर झोप येते. आता तुम्ही या काळामध्ये पुण्यामध्ये गेलात तर रिक्षा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, कारण वामकुक्षीचा तो वेळ असतो आणि पुणेकर या वेळेमध्ये झोपलेले असतात. मीरज करत 2 धावा पहिल्या चेंडूवर त्यांनी प्राप्त केल्या होत्या. फुल टॉस बॉल, तो डीप मिड विकेट मध्ये खेळून काढला. यावेळेला अनुज राऊत पुन्हा एकदा चेंडू खालील आणि आता मागील चेंडूवर उडालेली झोप त्याला मात्र या चेंडूवर जबरदस्त फिल्डिंग करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. धावत संख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत ते 31. शेवटचे 2 बॉल बाकी असताना या ओव्हर मधील पार्थ घरत याचा जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया एकंदरीत सूरज पाटीलच्या विरोधामध्ये काय करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालेला आहे. सेलिब्रेशन तो बनताय असं म्हणत पार्थ घरत याने सेलिब्रेट सुद्धा केलेला आहे. फलंदाज सूरज पाटील इज गॉन. प्रत्येकाला आपल्या पहिल्या शाळेची आठवण जरूर झाली असेल, प्राथमिक शिक्षणाची जरूर आठवण झाली असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय सूरज खांबे. मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी या फलंदाजाने केली होती. थोडासा लेट आलाय
असं मी म्हणेन. कारण जी परिस्थिती होती, कारण या फलंदाजाची बॅट तळफली होती, त्याला थोडंसं वरती पाठवणं गरजेचं होतं, परंतु कर्णधार सूरज गव्हाणकर याची प्लॅनिंग थोडीशी वेगळी पाहायला मिळते. सौरभ गव्हाणकर याची प्लॅनिंग थोडीशी वेगळी आहे. सूरज खांबे यावेळेला फलंदाजीसाठी आलाय. पार्थ खरत गोलंदाजी मार्कवर. शेवटचा बॉल टाकत असताना इथे मात्र पहा, विकेट किपर, थर्ड मॅन क्षेत्ररक्षक दोघांनाही बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. थँक्यू. 36 धावा. $36 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. मुफ्त का पंजा मिल गया है. बोनस स्वरूपाच्या 5 धावा पाहूयात. फुलटॉस बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, हाहाकार. संघाने टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा, तो गोलंदाजीचा निर्णय सफल सुद्धा ठरलाय की नाही हे आता सांगणं थोडंसं कठीण ठरणार आहे. गोलंदाजीसाठी अनुज राऊत, मॅन फ्रॉम लखमादेव नवगाव या संघाकडून तो खेळत असतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये तरबेज असलेला हा खेळाडू राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. मीरज घरत या मैदानावर खारीपाट चॅम्पियन्स लीग मध्ये चमकला होता आणि अशा वेळेला परी हॉलिडेज या संघाने त्यांना आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट पॉइंट जसेच्या तसे. इट्स नॉर्मल फिल्डिंग फॉर मीरज घरत. पाहूयात अनुज. स्लोवर वन पिकअप आणि पिक करणं थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. डॉट बॉल एव्हरी डॉट बॉल फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचं प्रेशर वाढवणारा असेल, परंतु मोठा फटका जर आला, मोठा फटक्यापासून लांब ठेवलं तर मात्र दोनही खेळाडूंची परिस्थिती वेगळी असू शकते. मनाची परिस्थिती मी म्हणेन खास करून अशा वेळेला. अनुजने पुन्हा एकदा बॉल फिरवलाय. बॉल हवाई सफर करतोय, कनेक्शन दर्जेदार आहे, त्यामुळेच बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार. थँक्यू सो मच. ना यूपी वाल्यांची, ना बिहार वाल्यांची, ना गुजरात वाल्यांची, ही मुंबई आहे फक्त आणि फक्त आगरी कोळ्यांची. अनुज राऊत पुन्हा एकदा, आणि अनुज राऊत वर पुन्हा एकदा वार. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पाहतोय, पकडतोय आणि संपतोय. मीरज घरतचा खेळ, फलंदाज बाद. होती का, उंच फटका मारण्याची आवश्यकता होती का, कारण वाऱ्याचा प्रवाह त्या दिशेला सुद्धा होता. बिहाइंड द विकेट सुद्धा स्ट्रोक जाऊ शकला असता आणि अशा वेळेला खूप जोरात किंवा ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला असता. आपल्या बॅट लिफ्ट मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला, कनेक्शन थोडंसं कमकुवत पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याने जबरदस्त झेल पकडला, फलंदाज बाजूला. एक्झॅक्टली बघा काय झालंय की
थँक्यू सो मच. डीजे करण कदाचित कुणाल पाटील मॅन फ्रॉम बापदेव रांजणकर फलंदाजीसाठी आलेला आहे. अनुज राऊतचा सामना करत असताना पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, गेंद और बॉल मैदान के बाहर 6 रनों के लिए. दर्शन मयेकर यांनी बक्षीस लावलेलं आहे. कुणालने अजून एक षटकार जर ठोकला, अजून 2 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचा इनाम. 54 धावसंख्या स्कोर कार्ड वर. 4 विकेट्सच्या पतनानंतर विकेट्स येतात पण धावा सुद्धा येताना पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. बाळा चेंडू खाली आलाय पण 2 धावा बाळा सुद्धा वाचू शकणार नाहीये. धावसंख्येत 2 ने वाढ, अब तक 56. आणि अशा वेळेला जो अवधी तुम्हाला दिला होता 20 मिनिटांचा, तो अवधी पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर तसं पाहिलं गेलं तर 70 पार होऊ शकतो, 70 रन्स पार होऊ शकतात. मग पाहूयात एक्झॅक्टली आता काय केलं जाणार आहे अनुज राऊत याच्या माध्यमातून. मोठा फटका आला रे आला, कुणाल आला आणि षटकार मारला. असंच चित्र मैदानामध्ये पाहतोय. सीमारेषा पार षटकार. बॉस फायटर साखर संघ खूप जास्त धावा खर्च करतोय. कुणालने आल्या आल्या 2 मोठे स्ट्रोक मारून धावसंख्येला मोठा आकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट्सच्या पतनानंतर इतक्या गतीने धावा येतील हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि अशा वेळेला कुणालने आल्या आल्या 2 मोठे स्ट्रोक मारून धावसंख्येला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. सूरजने सुद्धा पहिल्या चेंडूवर एक षटकार ठोकला होता. सो डेफिनेटली त्याच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये भैरवीच्या षटकामध्ये प्रज्वल डाकी गोलंदाजी मार्कवर आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. सूरज खांबे मॅन फ्रॉम दिघोडी राईट हँड ओव्हर द विकेटने प्रज्वल डाकी या वेळेला गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 बॉल घेऊन पहिल्या सत्रामध्ये. मोठा फटका मारण्याचा निश्चितपणे प्रयत्न. क्षेत्ररक्षक पार्थ करत चेंडू खाली डीप कव्हर मध्ये. कोणतीही चुकी त्याच्या माध्यमातून होणार नाहीये. फलंदाज OUT. दळवी शेठ असं म्हणत डीजे मास्टर त्यांच्या नावाचा गौरव करताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅटर खूप लेट येत आहे. सौरभ गव्हाणकर तुम्हाला वॉर्न करतोय. आयोजक सांगतायत जर आता अशा पद्धतीने कृत्य झालं तर पेनलाइज केलं जाईल. शुभम नाखवा फलंदाजीसाठी आलाय. खूप लेट आलाय. मागील मॅच मध्ये खूप लवकर आला होता. पाहूयात येणाऱ्या 5 बॉल मध्ये त्याच्याकडून एखादा तरी मोठा फटका पाहायला मिळतोय का. प्रज्वल डाकीने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे. आणि अशा वेळेला स्लॉट मध्ये मिळालेल्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलेला आहे. बाळा चेंडू खाली आलेला आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल
एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावा संख्येमध्ये 1 ने बदल झालाय. 63 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग आणि त्याला अनुसरून गोलंदाजी करणं या स्लॉग ओव्हरमध्ये बंधनकारक आहे. मागील ओव्हरमध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती ती अर्थातच कुणालने, आणि अशा वेळेला कुणालला टाकलेला स्लोवर वन बॉल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दर्शन डाकी गेला आणि अजिंक्य वैती त्याच्या मागून गेला. गरज नव्हती अजिंक्य वैतीला खरं तर जाण्याची. दर्शन डाकी पोहोचला होता चेंडू खाली. कॅच सुद्धा ड्रॉप झाली आणि रन कोणतीच घेतलेली नाहीये. कुणाल थोडक्यात बचावलाय. पहिले 3 बॉल त्यामध्ये 1 धाव 1 विकेट अशा पद्धतीने खर्चीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रज्वल डाकियाचं शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल फिरवताना पाहायला मिळाला, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर खूप जास्त सफल झालेले पाहायला मिळाले. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग फ्रॉम दिस ओव्हर. प्रज्वल डाकिया गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे त्यांनी. यानंतरचा होणारा सामना जय हनुमान मुनवली वर्सेस युवा सेना 11 पोयनाड असा होणार आहे. प्रज्वल डाकी मोठा फटका मारण्याचा निश्चितपणे प्रयत्न, आर पार सीमा पार, कुणालच्या बॅट मधून हाहाकार, षटकार. मी ज्या पद्धतीने प्रेडिक्ट केलं होतं की 70+ धावा होतील आणि त्या टप्प्यावर आता पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक लांब 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 खूप लांब जा शोधून आणा त्या बॉलला असं सांगताना या पारीचा अंत करत असताना कुणाल पाटीलच्या बॅट मधून लगातार 2 मोठे स्ट्रोक आलेत. षटकार. युवा सेना 11 पोयनाड टीम कॅप्टन सलया. युवा सेना 11 विरुद्ध जय हनुमान मुनवली टीम कॅप्टन सलया. मंदार आणि प्रारंभ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर मंदार टॉस साठी यायचं आहे. सन्माननीय दीपक गोंधळी सरांना मी विनंती करतोय, या लूजर सामन्याचं तुम्ही नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय दीपक गोंधळी सर, जय हनुमान मुनवली वर्सेस युवा सेना 11 पोयनाड या 2 संघादरम्यान टॉस होतोय. सर हेड कॉल केलाय मुनवलीने आणि हेड पडलाय. मुनवली संघ टॉस जिंकलाय, फक्त डिसिजन सांगायचं आहे. आम्ही फक्त पहिली फील्डिंग घेणार आहोत. थँक्यू सो मच. जय हनुमान मुनवली वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून
tenniscricket.in च्या माध्यमातून अलिबाग बिग बॅश लीगचा थरार असाच पाहायला मिळणार आहे. धावांची बरसात, विकेटची पडझड आणि जल्लोष क्रिकेटचा या मैदानावर पाहायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून विथ अस. धन्यवाद कपिल. आता मात्र आपण पाहिलं ना तर सामना थोडंसं हाय स्कोरिंग पाहायला मिळेल. एक सामन्यामध्ये चांगली चेसिंग पाहायला मिळेल. सामना येथे अगदी उत्कंठावर्धक येथे होणार यात मात्र कोणती शंका नाही आहे. प्रथम फलंदाजी करत असताना येथे परी हॉलिडेज आवास या संघाने येथे मात्र चांगली सुरुवात येथे त्यांना अजिबात मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर मात्र फलंदाज कुणालने येथे मात्र आकर्षक खेळ केला. 26 धावा येथे शेवटला येऊन त्याने येथे बनवल्या. प्रत्येक बॅट्समनने एक एक दोन दोन सिक्स मारून येथे बाद झाले होते. आता मात्र रणनीतीमध्ये बदल केलाय. चारू दत्तला येथे मात्र फलंदाजीसाठी सलामीसाठी पाचारण करण्यात आलाय. पहिला चेंडू फेस करतोय मिराज घरतच्या ह्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषा बाहेर चौका. का दर्जेदार असा स्ट्रोक पहिल्या चेंडूवरती मिराज घरतच्या गोलंदाजीवरती. या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय मिडॉनच्या दिशेने. काय कम्मालीचं क्षेत्ररक्षण शुभम कडून येते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे धावसंख्या 5 वरती. बॉस फायटर विरुद्ध परी हॉलिडेज आवास या दोन संघांमधली ही लढत. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे गोलंदाजी करतायत मिराज घरत. कारण मिराज घरत सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मिराज घरतकडे सुद्धा विकेट मिळवण्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो एक वेगळ्या लेवलचा आहे. बघूया चेंडू. या चेंडूवरती येते मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाला. आदित्य गिजमला येथे मात्र चीर करत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. फटका अगदी स्ट्रेट बॅटने स्ट्रेट ड्राईव्हचा इथे फटका लगावलाय. पुढे चेंडू धीम्या गतीने हा टाकलेला चेंडू. ह्या चेंडूवरती मात्र वायडेश लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर. मंथन टाकीचा बेधडक बेधुरंदर चौकार. दिशेने यावेळेला वायडेस्ट लॉंग ऑफच्या दिशेने चौकार येतोय. बॅटची एज एज अँड टेकन. मंथन टाकी येथे मात्र बाद. 2 चौकार मारल्यानंतर येथे चेंडूवरती थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. बॅटची येथे मोठी लिडिंग एज लागली. विकेट किपरने झेल पकडला आणि मोठा हादरा येथे बॉस फायटर साखर या संघाला. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून एक चेंडू शिल्लक आहे. ओके ओके बॅट्समन पुन्हा एकदा तुम्हाला मगाशी सुद्धा इथे वारंवार सूचना देण्यात येते की बॅट्समन तुम्ही रेडी राहा. तुम्ही बॅट्स तर नक्कीच नाईलाजाने आम्हाला इथे टाइम आउट म्हणून फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकतं. नंतर मित्रांनो प्लीज बेसिक गोष्टी आहेत तर मित्रांनो थोडंसा येथे कोऑपरेट करा.
फलंदाज इथे बाद होतोय. पाहूया हा चेंडू. या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू मात्र अजिंक्य वैते येथे मात्र बीट झालेत. पहिलं षटक पूर्ण झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर वरती आपण जर पाहिलं स्कोरशीट वरती 13 धावा 1 गडी बाद. तत्पूर्वी रिप्ले मध्ये चेंडू पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर अगदी वाईड लाईन वरती हा चेंडू टाकला होता. टेनिस क्रिकेट .inचं कॅमेरा वर्क इथे आपण पाहतोय. कॅमेरामन संदीप, सुजल, वैभव, यश हे 4 कॅमेरामन खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत या मैदानावरती घेत आहेत. कारण कॅमेरामनची भूमिका खऱ्या अर्थानं एक लाईव्ह स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यानंतर ऑपरेटर अथर्व, त्यानंतर स्कोरिंगसाठी प्रथमेश आणि ग्राफिक्ससाठी केदार शिर्के म्हणून काम पाहत आहेत. नंदनजी घरात संपूर्ण मॅनेजमेंटची जबाबदारी ते येथे करतायत. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. दुसऱ्या षटकासाठी सूरज खांबे या गोलंदाजावरती येथे विश्वास ठेवलाय. बाकी या सूरज खांबेची गोलंदाजी या षटकामध्ये, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांसाठी या सामन्यामध्ये विजय मिळवणं खूप गरजेचं असणार आहे. बघूया चेंडू. चारुदत्ताचा फटका सुरेख, अप्रतिम, क्लास स्ट्रोक येतोय. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर, चौकार. धावा धावफलकावरती लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे गोलंदाजी करतोय सूरज. षटकातील पुढे चेंडू. यावेळच्या चेंडूवरती लॉरफुल टॉस चेंडू. चेंडू गॅप मध्ये, चेंडू फरार डीप मिड विकेट मधून येतोय. चारू दत्तच्या बॅट मधून आलेला हा तिसरा क्रॅकिंग चौकार. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे पटके चौकार आलेत. या चेंडूवरती मात्र सूरजने कमबॅक केलाय. स्विंग अँड मिस, चेंडू डॉट बॉल येतोय. धावसंख्या येथे मात्र स्थिर आहे. धावफलकावरती 21 धावा. 76 धावांचं मोठं आव्हान येथे पूर्ण करायचं आहे. अजून 55 धावा येथे बनवाव्या लागणार आहेत. ओके, हा चेंडू. यावेळच्या चेंडूवरती लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक स्वरूप येथे मात्र क्षेत्ररक्षण करतायत. एक चिकी रन या चेंडूवरती पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने येथे बदल होतोय. 22 धावा धावफलकावरती. बॉस फायटर साखर विरुद्ध परी हॉलिडेज आवास या 2 संघांमध्ये ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. कारण दोन्ही संघ येथे पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले होते. बॉस फायटर साखर प्रसाद 11 अलिबाग संघाविरुद्ध पराभूत झाला होता. तर प्रदीप स्पोर्ट साखर या संघाविरुद्ध परी हॉलिडेज हा संघ पराभूत झाला होता. त्यामुळे हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचं असणार आहे. यावेळच्या चेंडूवरती येतोय फाईन खेळलेला फटका. चेंडू जातोय फाईन लेग, सीमारेषा बाहेर, चौकार. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत एकही षटकार आलेला नाहीये. धावा आल्या त्या 6 चौकारांच्या धावा आलेल्या आहेत. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील येथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. सूरज ऑफ स्टिकच्या बाहेर लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. सूरज खांबेने सुद्धा या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. सरासरी जर आपण पाहिली ना तर 15च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. दोन्ही गोलंदाजांनी 13च्या सरासरीने येथे धावा खर्च केल्यात. संघ येथे आपण जर पाहिलं ना तर बॉस फायटर संघ येथे 4 धावेने कमी आहे. दोन्ही ओव्हर्स मध्ये येथे मात्र अचूक गोलंदाजी जरूर झाली आहे. चला पाणी घेऊन जा ना. 3 षटकानंतर ठीक आहे. बाउंड्री लाईन मध्ये क्षेत्ररक्षकाला इथे पाणी पोचवा.
षटक क्रमांक 30 आणि तिसऱ्या षटकासाठी वन्स अगेन वैयक्तिक दुसरे आणि संघाकडून तिसरं षटक मीरज घरात मॅन फ्रॉम रांजणपाडा. रांजणपाडा गावदेवी रांजणपाडा संघाचा खऱ्या अर्थानं एक महत्वाचा खेळाडू. या संघामध्ये जर आपण पाहिले ना तर जिराट सासवणे आवाज या विभागातील बरेचसे खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मिरजचा पहिला चेंडू चारू दत्त बॅटची येथे मात्र मोठी एज घेऊन चेंडू बिहाइंड विकेट. लॉंग स्टॉप रिजन मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. 7वा या इनिंग मधील चौकार. चौकार प्रत्येक षटकातील पहिल्या चेंडूवरती येथे चौकार आलाय. त्या पहिल्या चेंडूवरती चारू दत्तनेच येथे चौकार लगावलाय. ओके पुढील चेंडू मिरज घरतचा. या चेंडूवरती मात्र काय कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाला बनवलंय प्रेक्षक. षटकार. करण आपलं मनोरंजन अगदी योग्य प्रकारे करतायत. 36 धावा धावफलकावरती. यावेळच्या चेंडूवरती चांगला यॉर्कर ची किरण घेण्याचा प्रयत्न. रन आउटची संधी. डायरेक्ट हिटची गरज होती परंतु इथे कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटर्स. कौतुक करावं लागेल इथे मिरज घरतचं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी वेगाने धाव घ्यावी लागते कारण आपली ऍक्शन येथे रिलीज होते. रिलीज झाल्यानंतर तो अधिक दम येथे चेंडू अडवण्यामध्ये सुद्धा लावावा लागतो परंतु येथे फलंदाज इथे आरामात पूर्ण धाव करतायत. धावसंख्या 1 ने पोहोचलीये 37 वरती. जिंकण्यासाठी 15 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू या मॅच मध्ये खूप महत्वाचे ठरणार. या 3 चेंडूंमध्ये येणाऱ्या धावा खऱ्या अर्थानं मॅच मध्ये रंगतता वाढवणार. मिरज घरचे हे 3 चेंडू खूप महत्वाचे असू शकतात. अजिंक्य बैते. अजिंक्यने खेळलेला फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न अगदी चांगला केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न येथे मात्र पूर्ण होणार की अपूर्ण होणार. येथे मात्र उत्साह सौरभ गवाणकरचा इथे गगनात मावेनासा झालाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय देण्यात आलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण येथे केलंय क्षेत्ररक्षक. तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र निर्णय देण्यात आलाय. पाणी घेऊन जा. चला स्वयंसेवकांना विनंती आहे लगेच पाणी घेऊन जायचं आहे. जबरदस्त चेंडूला इथे बॉडी कव्हर केलंय आणि थ्रो तर अगदी अप्रतिम. पंचांकडून इशारा रेड सिग्नल OUT. फलंदाज येथे मात्र बाद. जबरदस्त एफर्ट्स. जबरदस्त क्षेत्ररक्षण. डीजे बॉल फुटलेला आहे का. पहिल्याच दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये आपण अलाउन
झालंय, चेंडू फुटलाय. खूप कमी वेळेला अशा प्रकारचे इन्सिडेंट्स घडत असतात. चेंडू येथे मात्र फुटलाय, कारण आपण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच हा रूल इथे सांगितला होता. षटकार चौकार जर गेला असता तर तो षटकार चौकार आपण ग्राह्य धरला असता. मैदानावरती विकेट गेली, धावा आल्या तर तो बॉल डेड बॉल म्हणून घोषित करण्यात येईल आणि हा बॉल डेड बॉल असणार आहे. पंधरा चेंडू 39 धावांची गरज. चेंडू येथे मात्र या मॅच मध्ये दुसरा वापरला जाईल. मिराज घरात पाहूया उरलेले चेंडू येथे मात्र या षटकामध्ये कशा रीतीने हाताळतोय. समोर फलंदाज अजिंक्य बैते, नशीब बलवत्तर आहे. बॉस फायटर संघाच्या आशा जिवंत आहेत. यावेळच्या चेंडूवरती फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑफ मध्ये वेदांत तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, वेदांतचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं. धावसंख्या 38 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 14 चेंडूंमध्ये 38 ची गरज. निम्मी धावसंख्या आतापर्यंत पूर्ण झाली आहे. निम्मी धावसंख्या आता मात्र 14 चेंडूंमध्ये पूर्ण झाली आहे. सामना अगदी शुभम डोलायमान स्थितीमध्ये आहे. सामना अगदी 50-50 आहे. मात्र या वेळेला यानंतर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर गोलंदाजी करणारी टीम जिंकू शकते. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर फलंदाजी करणारी टीम जिंकू शकते. चारू दत्तचा फटका येथे मात्र थोडासा फसलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा एन मोक्याच्या क्षणी येथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये कॅचला किती महत्व आहे ना, हे तुम्हाला वारंवार इथे प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळते. सामना क्रमांक दुसरा तो सुद्धा अशाच रीतीने रंगला होता आणि त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर मैदानावरचं चित्र पाहायला मिळालं होतं. कारण एक कॅच किती महत्वाचं आहे ना, तुम्हाला या स्पर्धेमधून सुद्धा अगदी तिकीट घरचं पक्क करावं लागेल. 40 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती स्कूप मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 3 पूर्ण. 40 धावा धावफलकावरती एक गडी बाद असं हे चित्र बॉस फायटर साखर संघाचा आपण पाहतोय. येणारा चेंडू शिल्लक असतील 12. विजयासाठी 36 धावांची गरज, म्हणजेच 6 मारायचे आहेत असं हे समीकरण 12 चेंडू मध्ये सोडवावं लागणार आहे बॉस फायटर साखर या संघाच्या फलंदाजांना. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, तुम्ही स्ट्रॅटर्जीने खेळणं गरजेचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट तुम्हाला खऱ्या अर्थानं एक चान्स देतं. एखाद्या खेळाडूला चान्स खूप प्रमाणात मिळतात तर एखाद्या खेळाडूला चान्स खूप कमी प्रमाणात मिळतात. परंतु चान्स मिळाल्यानंतर जो खऱ्या अर्थानं आपला एक जिगरबाज खेळ दाखवतो ना, तो खऱ्या अर्थानं खेळाडू होत असतो. आजकाल आपण जर पाहिलं ना, तर नक्कीच बनायचं असेल तर वेल फिनिशर बना. क्रिकेटपटूंची या भारत देशामध्ये कमतरता नाही आहे. प्रेक्षक वर्ग 3 गोष्टी पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. एक म्हणजे षटकार, 2 म्हणजे चौकार आणि तिसरी म्हणजे विकेट. परंतु आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण या मैदानावरती पाहिल्यात. सामने चेस होत आहेत, मात्र 5 सामने चेस झालेले असताना इथे मात्र 6वा सामना येथे रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार का? 7वा सामना आजच्या दिवसभरातील आपण पाहतोय तो रंगतदार स्थितीमध्ये. 12 चेंडू 36 धावा. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या दिशेने. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. चांगली स्ट्रॅटजी म्हणावी लागेल. चारू दत्तचा कॅच ड्रॉप केला होता, कॅच येथे सोडला होता, परंतु येथे मात्र कॅच सोडल्यानंतर चारू दत्त येथे आपल्या संघाला मॅच फिनिश करून देणार का? गोलंदाज स्वरूप मात्रे. कारण मात्रे कंपनी आपण जर पाहिली ना, अगर सुरेश संघाकडे आपण जर पाहिलं ना, 4 ते 5 त्यांच्याच घरातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सार्थक मात्रे असतील, स्वरूप मात्रे असतील, साहिल मात्रे असतील, एक चांगले चांगले गोलंदाज त्यांच्या अगरसुरेच्या ताफ्यामध्ये आपण पाहत असतो. त्यातीलच एक स्वरूप मात्रे येथे गोलंदाजीसाठी. ओके, हा चेंडू चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, परंतु पंच नाखुश आहेत या चेंडूवरती. वाईडचा इशारा इथे पंचांनी दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र वाईड जातोय. धावसंख्या 1 ने येते मात्र धावफलकावरती बदल होतोय. जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. चांगला फटका, परंतु इथे कॉटन बोल्टचा चान्स होता. प्रयत्न जरूर केला होता स्वरूप मात्रेने, मात्र एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 ने बदल होईल. 43 वरती पोहोचले. इक्वेशन बदलले. 10 चेंडूमध्ये 33 धावांची गरज.
जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थानं कुणाल पाटीलने इथे केली होती. आकर्षक दर्जेदार विस्फोटक त्याने इथे कामगिरी केली होती. कुणाल पाटील मॅन फ्रॉम रांजणखार. स्वरूप पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती. अजिंक्य वैद्य इथे पाहूया कशा पद्धतीने इथे या सामन्याला फिनिश करतोय. बॅक टू द बॉलर. 2 चेंडूवरती मैदानावरती काय घडलंय, दोन्ही चेंडूवरती स्वरूपने अगदी ट्रोकश यॉर्कर, अगदी बॅटच्या अगदी बॉटमला यॉर्क करण्याचे जो प्रयत्न आहेत ना ते दोन्ही वेळेला त्याचे सफल झालेत, परंतु कॅच येथे मात्र घेतला जात नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडणं तसं पाहिलं तर थोडंसं कठीण काम आहे. सामन्याचे इक्वेशन बदलेल. 9 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. अजिंक्यने ठोकण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवे. तिसऱ्या वेळेला मात्र स्वरूप कोणती चुकी करत नाहीये. 2 कॅच येथे मात्र थोडेसे हार्ड होते, ते मात्र ड्रॉप झाले आणि तिसऱ्या वेळेला इथे मात्र स्वरूप मात्रेने मिळवली विकेट. अजिंक्य वैते येथे बाद. इथे फलंदाजीसाठी आलेत. बघूया पंकज नाखवा आपल्या भात्यातील 1-2 मोठे फटके इथे जरूर खेळणार का. 2 चेंडू शिल्लक या षटकामध्ये. स्विंग अँड मिस, सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, फॅब्युलस गोलंदाजी. या षटकामध्ये फलंदाजांना अजिबात डोकं वर काढून दिलेलं नाहीये. फलंदाजांना अगदी जागेवरती थांबून ठेवलंय. सुपर डुपर गोलंदाजी. 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 33 धावा निघणार का. ओके, हा चेंडू स्वरूपचा. चांगली गोलंदाजी, ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह मारला या चेंडूवरती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा समोर. फलंदाज चारू दत्त इथे मात्र बाद. काय घडलंय मैदानावरती या षटकामध्ये, खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी देणार हे षटक स्वरूप मात्रेचं ठरलंय. डीजे जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 5 मारावे लागणार आहेत. अनुज राऊत येथे मात्र इतिहासामध्ये एक नाव आपलं नोंदवणार का. आदित्य गिजम गोलंदाजीसाठी आलाय, मॅन फ्रॉम सासवणे. राईट मोर द विकेटने. 6 चेंडू 32 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती आलाय 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 बिग बॅश लीग 2026 मधला ब्रँडेड षटकार. अनुज राऊतच्या बॅट मधून आलाय. 5 चेंडू 26 धावांची गरज. 5 अनुज राऊत येथे मारणार का. 5 मोठे फटके त्याच्या बॅट मधून येणार का. या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. राईट मोर द विकेटने आदित्य गिजम. यावेळचा चेंडू येथे मात्र डॉट. ऑफ स्टिकच्या बाहेर येथे थोडेसे शफल झाले होते. तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र निर्णय सोपवण्यात आलाय. बघूया तिसरे पंच इथे निर्णय आपल्यापर्यंत जरूर कळवतील. तत्पूर्वी सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 50 धावा धावफलकावरती 3 विकेट गेल्यात. कौतुक करावं लागेल ते मागील षटक स्वरूप मात्रेने फेकलं. स्वरूप मात्रेने त्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. 15-20 धावा धावफलकावर फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू डॉट आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज.
आव्हान आता मात्र खूपच खडतर बनलंय. आव्हान येथे मात्र कठीण बनलंय बॉस फायटर साखर संघासाठी. आदित्य किसमचा एका चेंडू जर नो बॉल पडला किंवा त्यावरती षटकार आला तर खूप साऱ्या गोष्टी आहेत जर तर. बघूया चेंडू. या चेंडूवरती अनुजने खेळलेला फटका खूप काळ हवे. क्षेत्ररक्षक मीरज घरत फलंदाजाला पाठवतायत परत कॅच पकडून. दर्शन डाके 40+ एका सामन्यामध्ये मात्र मॅच ज्या फलंदाजाने फिरवली होती ना तोच फलंदाज येथे दर्शन डाकी मैदानावरती आलाय. बघूया इथे मात्र सामना खूपच अवघड आहे कारण 3 चेंडूमध्ये 26 धावा कठीण आहेत. दर्शनने खेळलेला फटका चेंडू मिडॉनच्या दिशेने काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येथे चेंडू पर्यंत पोहोचलेत. सिंगलच धाव मिळेल. सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक असल्याचं दिसतंय. परी हॉलिडेज या संघाचं मात्र आव्हान या स्पर्धेमधले आता मात्र जिवंत राहणार आहे. आव्हान मात्र संपुष्टात येईल ते बॉस पंकज नाखवाच्या बॅट मधून मोठा 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 षटकार. धन्यवाद. एक चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 19 धावांची गरज. राईट मोर द विकेटने बघूया षटकातील पुढील चेंडू.